कधी बोलेल तर तो वाईटातला वाईट बोलेल आणि त्याचे परिणाम नेमके उलटे घडतात. म्हणून मोदी त्यांच्या जागे स्ट्रॉंग आहेत. त्यांच्यामुळं आज UP-मधल्या सर्वात जास्त जागा निवडून येणार आहे. केंद्रामध्ये सत्ता स्थापन करताना जर सगळ्यात जास्त मोठा सहभाग कुणाचा असेल तर पहिला उत्तर प्रदेश, नंतर महाराष्ट्र हा असणार आहे. म्हणून अशा लोकांच्या बद्दलचं कोणतंही गैरसमज वरच्या वरिष्ठ नेत्यामध्ये पण नाहीत आणि खाली पण नाहीत. काय म्हटलंय की जर का शहा यांची सत्ता जर का पुन्हा आली मोदी शहांची तर योगींना घरी पाठवतील असं एक त्यांनी रोकटोकमधून हे केलेलं आहे. का पाठवतील, काय कारण आहे? हे सगळं याच्या कल्पनेच्या विश्वात हा वावरणारा माणूस आहे. काही भाकितं करतो जे कधीच खरं ठरत नाहीत. त्याने जे बोललं त्याच्या उलटच सगळं घडत आलेलं आहे आतापर्यंत. कधीच तुम्ही कोणतंही भाकीत त्याचं बघा. आघाडीचा आता इथं प्रचंड विजय होणार आहे. आता तुम्ही 4 तारखेला पाहाल आघाडी सगळी साफ झालेली दिसेल. म्हणजे शुभ बोल रे नाऱ्या असं म्हणायची वेळ आता आमच्यावर आलेली आहे. कधी बोलेल तर तो वाईटातला वाईट बोलेल आणि त्याचे परिणाम नेमके उलटे घडतात. म्हणून मोदी त्यांच्या जागे स्ट्रॉंग आहेत. त्यांच्यामुळं आज UP-मधल्या सर्वात जास्त जागा निवडून येणार आहे. केंद्रामध्ये सत्ता स्थापन करताना जर सगळ्यात जास्त मोठा सहभाग कुणाचा असेल तर पहिला उत्तर प्रदेश, नंतर महाराष्ट्र हा असणार आहे. म्हणून अशा लोकांच्या बद्दलचं कोणतंही गैरसमज वरच्या वरिष्ठ नेत्यामध्ये पण नाहीत आणि खाली पण नाहीत. आज मोदींच्या सभेचं डिमांड देशभरामध्ये होत होतं की आम्हाला मोदी तर पाहिजेच पाहिजे, आम्हाला योगी पाहिजेत, आम्हाला त्यांची सभा घ्यायच्यात. ही पॉप्युलरिटी हे पक्षाला पुढे घेऊन जाण्याचे संकेत असतात. म्हणून असं प्रकार कधी घडणार नाही आणि घडत नसतात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.